कार्यक्रम पुण्याचाच ठरला होता. आमच्या अंकुश काकडेजी, मोहन जोशी, आमचे संजय मोरे, गजानन थरपुडे यांनी पुण्यातला कार्यक्रम ठरवला. पण आता राहुल कलाटे यांचा आग्रह असा की आमच्याकडे आल्याशिवाय तुम्ही कसे जाऊ, त्याच्यामुळे आता आम्हाला हद्द ओलांडून इकडे यावं लागलं. महाराष्ट्रातलं जे कॅम्पेन म्हणताय तुम्ही, आता कोणाचं कॅम्पेन म्हणताय? आता काल एक कॅम्पेन झाला आमच्या मुंबईत नरेंद्र मोदींचं, प्रधानमंत्र्यांचं. लाखभर खुर्च्या ठेवल्या होत्या, आपणच फोटो छापलेला 5,000 लोक सुद्धा नव्हते. महायुती म्हणून हा जो काय प्रकार आहे हा तुम्हाला या राज्यात 23 तारखेनंतर दिसणार. मुख्यमंत्रीपदी आता एकनाथ शिंदे आहेत. 23 तारखेनंतर त्याचे भविष्य अंधकार. राज्यात महाविकास आघाडीचं सरकारी 160 ते 165 जागा आता आम्हाला या क्षणी मिळत आहेत आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होता. शरद पवार साहेबांच्या सभा, त्यांना मिळणारा प्रतिसाद, उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा, त्यांना मिळणारा प्रतिसाद. आज प्रियांका गांधी येत आहेत महाराष्ट्रात, मुंबईत. राहुल गांधी जाऊन येऊन आहेत आणि या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेला हे जे काय महाराष्ट्रात भांगीची रोपटी उगवलेली आहे ती उकडून फेकून द्यायची, लोकांनी ठरवले आहे. खरं तर तुम्ही आता शिवाजी पार्कवरच्या सभेचा उल्लेख केलेला होता. त्याच सभेच्या परवानगीवरून मनसे सभा घेणार की नाही अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेची शिवाजी पार्कवर सभा होणार का आणि तुमचा अपेक्षित लोक प्रतिसाद देतील त्याच्यावरती मी सतत बोलतो आहे. पण आता मी आलेलो राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी. आमचे जे मित्र आहेत राहुल कलाटे, तरुण मित्र, तर मी त्यांच्यासाठी इथे आलेलो आहे. तरी पण तुम्हाला मी सांगतो की 17 तारखेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्या दिवशी बाळासाहेबांचं जे समाधी आहे, स्मृतीस्थळ ज्याला आम्ही म्हणतो, प्रेरणास्थळ, तिथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक येतात, एका श्रद्धेने येतात. आणि 17 तारखेला तुम्ही जरा अडवणार आहात का शिवतीर्थावर? तुम्ही सभेला परवानगी द्यायची नाही द्यायची हा पुढला प्रश्न एखाद्याचा. पण 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच सभेला परवानगी देणं हे अधिक सोयीचं होतं. कारण दिवसभर तिथे शिवसैनिकांचा राबता संध्याकाळपर्यंत. तुम्ही संध्याकाळी त्यांना अडवणार, तिथे गर्दी जमणार, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार. प्रशासनाला निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी करायच्या असतील तर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. पण सभा होणार 17 तारखेला, आमची सांगता सभा होणार. देवेंद्र फडणवीस इथं येऊन गेले मागच्या आठवड्यात. त्यांनी इथं सांगितलं की फेक नॅरेटिव्ह कंपनीचे मालक शरद पवार आहेत आणि डायरेक्टर सुप्रिया सुळे आहेत. ठीक आहे, बघा एक देवेंद्र फडणवीस काय बोलतायत त्याच्यावर आता महाराष्ट्र चालत हालत आणि डुलत नाही. त्यांचा काळ होता तो निघून गेला. फेक नेरेटिव्हवर त्यांनी राज्य आणलं नरेंद्र मोदींनी 2014 साली. हा शब्द जो आहे नेरेटिव्ह, हा त्यांचा शब्द आहे, आमचा नाही. त्यांनी 2014 पासून या महाराष्ट्रात या देशात वेगळं काहीच केलं नाही. आता हे फेक नेरेटिव्हची संकल्पना त्यांच्यावरती उलटताना दिसते. प्रत्येक त्या गुंतात अडकून पडलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना हा माझ्याविषयी काहीतरी कारस्थान करतोय, तो माझ्याविषयी काहीतरी कारस्थान करतोय, हा फार लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. खरं तर तुम्ही उमेदवाराचा उल्लेख केला. पिंपरी असेल, चिंचवड असेल, भोसरी शहरातले तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला गेले. त्यामुळे तुमचे इच्छुक जे आहे ते बऱ्यापैकी नाराज होते. एक खरं आहे की महाविकास आघाडीमध्ये या 3 मतदारसंघापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी आमची भूमिका होती. आम्ही पिंपरी मागितली, पिंपरी द्या, किंवा चिंचवडसाठी आमचा आग्रह होता. त्यानंतर भोसरीसाठी होता. पिंपरीला आमच्याकडे गौतम चाबुकस्वार यांच्यासारखे उमेदवार होते, सचिन भोसले इच्छुक होते. भोसरीमध्ये आमच्याकडे चांगले उमेदवार आले होते.
चिंचवडलाही आमचे उमेदवार आमच्याकडे आले होते. पण शेवटी जेव्हा 3 पक्षांची आघाडी असते तेव्हा काही गोष्टी मिळवताना काही गोष्टी गमाव्या लागतात. आम्हाला त्या 3 पैकी एकही जागा मिळू शकली नाही, मिळेल असं वाटलं होतं. याचा अर्थ असा नाही की आमचे लोक नक्कीच नाराज सुरुवातीला झाले, पण शेवटी हे शिवसैनिक आहे आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा हे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आम्ही सगळे राहिलेलो आहोत. उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडण्यापैकी आम्ही नाही. गौतमजी तर अनेक वर्ष काम करतात, सचिन करतोय. सुरुवातीला 1-2 दिवस त्यांचं मन थोडं दुखावलं, पण नंतर स्वतःहून पुढे आले सगळे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करू. मोरेश्वर निवडून बोलणे आलो. जे इथं आहे, हा. चिंचवडमधून इच्छुक होते, ते प्रवेश महायुतीचा तुमच्याकडे प्रचार केला, प्रवेश केला काही बघा, दिवसात. त्यांनी प्रवेश केला होता, ते मूळचे शिवसैनिक नाही. पण आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहोत की ते महाविकास आघाडीत आले होते, त्यांना उमेदवारी पाहिजे होती. आमचा प्रयत्न होता की त्यांना उमेदवारी मिळावी. हे त्यांनाही माहिती की त्यांना जर ही जागा आम्हाला सुटली असती तर नक्कीच आम्ही त्यांना उमेदवारी दिली असती, पण आम्हाला जागा सुटली नाही. तेव्हा त्यांनी जर पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांनी पक्षाची बंधनं आणि पक्षाची शिस्त पाळायला पाहिजे. परंतु महाविकास आघाडी तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणी काही केलं तर या मतदारसंघातून राहुल कलाटे विजयी होतात अशी माझी पक्की खात्री आहे. या वेळेला राहुल कलाटे प्रथमच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उभे आहे. आतापर्यंत त्यांनी निवडणुका लढल्या, चांगल्या पद्धतीने ते निवडणुका लढत राहिले. खरं म्हणजे आम्ही त्यांना लोकसभा लढा सांगत होतो त्यावेळेला, संजोग जे आले नंतर. पण आता मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, या वेळेला राहुल कलाटे हे आता तुतारी घेऊन आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं विधानसभेत जात आहे. चला, थँक्यू व्हेरी मच.